स्वस्तात महागड्या वस्तूंचा मोह पडला महागात, ऑनलाईन पार्सल घोटाळा उघड, 6 लाखांचा मुद्देमाल जप्त. नंदुरबार. ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांच्या पार्सलमधील नवीन वस्तू काढून त्याऐवजी जुन्या अथवा इतर वस्तू ठेवून ग्राहकांची आणि कंपनीची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा नंदुरबार शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत सुमारे 6 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 13 जुलै 2026 रोजी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल आनंदा मराठे व पोलीस हवालदार राकेश मोरे यांना गुप्त माहिती मिळाली होती की काही डिलिव्हरी बॉय ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांच्या पार्सलमधील नवीन वस्तू काढून त्याऐवजी त्याच प्रकारच्या जुन्या अथवा इतर वस्तू ठेवून फसवणूक करत आहेत. या माहितीची पडताळणी करण्यासाठी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे शोध पथकाला सूचना दिल्या. तपासात माहिती खरी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. तपासादरम्यान फ्लिपकार्टचे नंदुरबार येथील व्यवस्थापक आरिफ हुसेन यांच्याशी संपर्क साधला असता अशा प्रकारच्या अनेक तक्रारी यापूर्वीही प्राप्त झाल्याचे समोर आले. ग्राहकांनी मागविलेल्या वस्तूंच्या जागी जुन्या किंवा इतर वस्तू ठेवून ग्राहकांची फसवणूक केली जात होती. ग्राहकांकडून त्या वस्तू परत आल्याने कंपनीचेही आर्थिक नुकसान होत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी आरिफ हुसेन यांच्या फिर्यादीवरून परवेज मोहम्मद, सुफियान रज्जाक मणियार आणि राज विनोद मराठे सर्व राहणार नंदुरबार यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 316(4) व 35 अन्वये नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान आरोपींनी विक्री केलेल्या वस्तूंचा शोध घेऊन जिल्ह्यातील विविध नागरिकांकडून सुमारे 6 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात 10 LED टीव्ही, पॅनासोनिक कंपनीचा AC, एक गीझर, एक मॉप सेट तसेच स्मार्ट होम थिएटर यांचा समावेश आहे. दरम्यान नंदुरबार शहर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की ऑनलाईन खरेदी करताना पार्सलची खात्री करूनच स्वीकारावे. तसेच अत्यंत कमी किमतीत उपलब्ध असलेल्या महागड्या वस्तू खरेदी करण्यापूर्वी त्या चोरीच्या किंवा फसवणुकीतून मिळालेल्या नाहीत ना याची खात्री करावी. संशयास्पद व्यवहार आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख करीत आहेत. वीरेंद्र गिरासे, तापी परिसर न्यूज, नंदुरबार.